लंकेवरून इकडे अयोध्येला आले असा उल्लेख आहे. अशा अनेक उल्लेख असतात बरं का. मग त्या इतिहासाचा अभ्यास करायचा. मी एक उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला. हा तिसरा मुद्दा झाला. म्हणजे आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण करणारे अवशेष, परंपरा, कलाकृती निर्माण केलेल्या असतात इतिहासानं, म्हणजे भूतकाळामध्ये. आता हे जे अवशेष चौथ्या मुद्द्यामध्ये काय लिहायचं बघा. हे अवशेष आपला सांस्कृतिक वारसा असतो की नाही. म्हणजे ह्या अवशेषावरून आपली संस्कृती आपल्याला समजते की नाही. त्यांच्या इतिहासाचा ज्ञान आपल्याला कशावरून कळणार आहे. त्या काळचा आपला सांस्कृतिक वारसा, म्हणजे फार पूर्वीचा सांस्कृतिक वारसा आपल्याला अभ्यासायचा असेल तर ते अवशेष किंवा तो सांस्कृतिक वारसा किंवा वेगवेगळ्या कलाकृती त्याच सांगणार ना. बाकी कोण सांगणार. त्या काळी काही लिखाण नव्हतं, त्या काळी काही बाकीच्या सुविधा नव्हत्या किंवा कम्प्युटर नव्हती, पेनड्राईव्ह नव्हते, हे करून ठेवायचे आपल्याला, टाईप करून ठेवायचे, असं काहीच नव्हतं. त्यामुळं आपल्याला या कलाकृती आणि वेगवेगळे वारसे, सांस्कृतिक वारसे यांचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ यांचा संबंध आहे. सहावा मुद्दा काय लिहायचा आहे बघा. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासातून मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसा जतन, संवर्धन आणि जास्त दीर्घकाळ ठेवता येतो. समजलं. म्हणजे त्याचं जतन करता येतं, संवर्धन करता येतं आणि दीर्घकाळ टिकून ठेवता येतो. इतिहासाचा अभ्यास नसेल तर तो कसा ठेवणार आपण. कशासाठी ठेवणार आपण. इतिहास माहित नाही, ती वस्तू आपण घरात कशाला ठेवू. ज्या वस्तूचा इतिहासच माहित नाही, आपल्याला कळत नाही, ती वस्तू सांस्कृतिक आहे की नाही हे कसं कळणार. ती वस्तू आपला वारसा जपणारी आहे की नाही हे कसं कळणार. समजलं की नाही. एखाद्या मोठ्या माणसांची काठी, महात्मा गांधींचा चष्मा आहे, हा चष्मा समजा कुठेतरी तुम्हाला सापडला, तो जोपर्यंत समजत नाही ना तो कुणाचा आहे, त्याचा इतिहास काय आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला महत्व देणारच नसता ना. आणि म्हणून या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपल्या वारसा सांगणारे मूर्त अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करून ठेवता येतो. समजलं. जर आपण उपयोजित इतिहासाला जोडलं जाऊ तर. आणि सातवा मुद्दा जो असतो, उपयोजित इतिहासामुळे वर्तमान काळामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी तरुणांच्या पुढे किंवा देशापुढे उपलब्ध होतात. वेगवेगळे व्यवसाय त्यातून उपयोजित इतिहासामधून आपल्याला निर्माण होताना दिसतात आणि त्या संधी तरुणांना निर्माण होतात. अशा पद्धतीनं हा दुसरा प्रश्न झाला. काय होता. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. वर्तमान काळाशी उपयोजित इतिहासाचा सहसंबंध कसा आहे, कसा असतो, थोडक्यात स्पष्ट करा किंवा थोडक्यात सांगा, असा तो प्रश्न आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दोन मुद्दे क्लिअर झाले, व्यवस्थित समजले, नक्की समजले. पुढे चलायचं. तिसरा जो प्रश्न आहे तो असा आहे, इतिहासाच्या साधनांचं. वेगवेगळी साधनं आहेत इतिहासाची. आपण पाहिली कोणकोणती होती. मौखिक होती, भौतिक होती, लिखित होती आणि दृकश्राव्य होते, हे की नाही. ही वेगवेगळी जी साधनं आहेत त्यांचं जतन व्हावं यासाठी किमान 10 उपाय तुम्हाला सुचवायचे. समजलं. मग तुम्हाला इतिहासाची साधनं ही आपला ऐतिहासिक वारसा सांगणारी, आता थोडक्यात प्रस्तावना लिहिता आली पाहिजे. ऐतिहासिक वारसा सांगणारी अत्यंत महत्वाची साधनं असतात. ही साधनं आपल्याला आपल्या परंपरा, आपला सांस्कृतिक वारसा, आपल्या सामाजिक ठेवण, त्यावेळेचं जीवन, ह्या साऱ्या गोष्टीबद्दल माहिती देतात. प्रस्तावनेमध्ये काय आजच म्हणजे सहज आपल्याला सांगता आलं पाहिजे त्या विषयाचं महत्व. प्रस्तावनाही त्या विषयाचं महत्व सांगणारे असावे. आता आपल्याला 10 वेगवेगळे उपाय सुचवायचे. कशाचे. या प्रश्नामध्ये 10 उपाय सुचवायचे. कशाचे. इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी काय काय उपाययोजना तुम्ही करा, असा प्रश्न तुम्हाला विचारला. हा उपयोजितच प्रश्न आहे ना. म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला लागू होणार, तुम्ही काय काय कराल सांगा, असा प्रश्न आहे. आता मी एक एक मुद्दा सांगतो, लक्षात ठेवा. पहिला मुद्दा बघा. इतिहासाच्या साधनाचं जर आपल्याला जतन करायचं असेल, संवर्धन करायचं असेल तर आपल्याकडे सुसज्ज अशी संग्रहालय असली पाहिजे. त्याचबरोबर अभिलेखागार असली पाहिजे. संग्रहालय म्हणजे समजतं की नाही, वस्तू संग्रहालय असतात. वेगवेगळ्या जुन्या वस्तू, पुराण वस्तू संग्रहालय म्हणतात त्याला. पुराणातल्या या वस्तू जपून ठेवण्यासाठी ती संग्रहालय असतात. अभिलेखागार म्हणजे समजलं, वेगवेगळे जुने दस्तावेज जपून ठेवण्यासाठी ज्या वस्तू असतात त्यांना अभिलेखागार असं म्हणतात. या कार्यालयाची संख्या वाढली पाहिजे. म्हणजे संग्रहालय वाढली पाहिजेत आणि अभिलेखागार सुद्धा वाढली पाहिजेत. एक उपाय झाला. दुसरा उपाय, ग्रंथालय जी आहेत ना ती अधिक विकसित करण्याची गरज आहे. डेव्हलप झाली पाहिजेत. जुनी पुराणी पद्धत जी आहे ना, जुनी पुराणी पुस्तकं जी आहेत ना ते आता, किंवा जुनी पुराणी बैठक व्यवस्था जी आहे ना, ग्रंथालयाकडे माणूस आकृष्ट झाला पाहिजे. ग्रंथालय त्याला महत्वाचं वाटलं पाहिजे. असं जुन्या पुराण्या इमारतीत असून किंवा स्वच्छता नसणाऱ्या ठिकाणी असून किंवा कुठेही करून चालणार नाही.
ग्रंथालय ही आधुनिक असली पाहिजेत, मनुष्यवस्तीत असली पाहिजेत, माणसाला आकृष्ट करणारी असली पाहिजेत. म्हणजे मग ग्रंथालयाचं महत्व लोकांना कळेल. समजलं? हा दुसरा मुद्दा. ही ग्रंथालय सुद्धा काय आहेत रे? ऐतिहासिक साधन आहेत. ऐतिहासिक साधनाचं जतन व्हावं म्हणून कामाला येणारी, उपयुक्त ठरणारी अशी ही साधनं आहेत. अभिलेखागार असो, संग्रहालय असो, ग्रंथालय असो. पहिल्या मुद्द्यात मी संग्रहालय आणि अभिलेखागार सांगितलं, दुसऱ्या मुद्द्यात ग्रंथालय सांगितलं. आता तिसरा मुद्दा बघा, अत्याधुनिक यंत्रांच्या साह्यानं. अत्याधुनिक म्हणजे जुनी यंत्र सोडून द्यायची, त्या माहितीचं जतन करता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, आपल्याकडे जुने पुराणे असे पेपर असतात, भिजलेले आहेत, त्याचे अक्षरं दिसत नाही, त्यावेळेची लिपी समजत नाही. आता इतकं ऍडव्हान्स जग आहे ना, ते सारे आपण काय केलं पाहिजे, डिजिटल करून ठेवलं पाहिजे. कळते ना? त्याला म्हणतात अत्याधुनिक यंत्राच्या साह्यानं माहितीचं जतन करणे आवश्यक आहे. तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा, वृत्तपत्र जे असतात त्या वृत्तपत्रातील ऐतिहासिक जे लेख असतात त्या ऐतिहासिक लेखाचं संकलन केलं पाहिजे. वेगवेगळे ऐतिहासिक लेख असतात, ते तुम्हाला कधीच्याही मिळू शकतात, त्यांच्या कार्यालयामध्ये असतात. पण ते शासन म्हणून किंवा आपण आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सुद्धा वेगवेगळे ऐतिहासिक लेख काय केले पाहिजे, जपून ठेवले पाहिजेत. ते पुढच्या पिढीला कामाला येतात. कळतंय की नाही तुम्हाला? तर असे हा चौथा मुद्दा झाला, चौथा उपाय झाला. म्हणजे वृत्तपत्रातील ऐतिहासिक लेख जे आहेत त्या लेखांचं संचयन केलं पाहिजे. संकलन किंवा संकलन कळतं तुम्हाला? संकलन म्हणजे गोळा केले पाहिजे, साठवले पाहिजे, जपून ठेवले पाहिजे. पाचवा मुद्दा बघा, ग्रंथालय जे असतात त्या ग्रंथालयामध्ये ऐतिहासिक ठेव्या असतात. त्या ऐतिहासिक ठेव्यांच्या जतनांसाठी आवश्यक ती काळजी घेणं फार गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये, ग्रंथालय अशा अवस्थेत असतात, इतकी महत्वाचे दस्तावेज आणि इतकी महत्वाची माहिती त्या ग्रंथालयामध्ये असते, आणि ती ग्रंथालये इतकी अस्वच्छ आणि अशा ठिकाणी असतात, तिथं उंदीर झालेले असतात, वरून गळत असतं, पावसानं भिजतात ते दस्तावेज, उंदरं कुरतडतात, अशा अनेक. मग काय असलं पाहिजे, ही ग्रंथालय आहेत ना त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, आणि ऐतिहासिक ठेव्याच्या स्वरूपात त्या जतनांसाठी आवश्यक ती काळजी घेणं, आवश्यक तितका विकसित करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. 5 मुद्दे झाले. पहिला जो मुद्दा होता अभिलेखागार आणि संग्रहालयाचा, दुसरा होता ग्रंथालयाचा, तिसरा आधुनिक यंत्रांचा होता, चौथा होता वृत्तपत्रांच्या ऐतिहासिक लेखांचा, 5वा होता ग्रंथालयातील ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत किंवा ऐतिहासिक ठेवे आहेत त्यांचं जतन योग्य तऱ्हेनं झालं पाहिजे. त्यासाठी आधुनिक यंत्रणा उभारली पाहिजे. 5 झाले. 6वा बघा, अभिलेखागार. अभिलेखागार कळतात आता सर्वांना? म्हणजे आपले महत्वाचे दस्तावेज जपून ठेवण्याची एक जागा असते, शासनाची असते, कार्यालय असतात. ती आपल्या भारताचं आहे दिल्लीला, आपण पाठीमागच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे, आणि आपलं महाराष्ट्राचं पुण्याला आहे. ही जी अभिलेखागार आहेत, अभिलेखागाराची कार्यालय आहेत, संग्रहालय आहेत, या ठिकाणी ऐतिहासिक साधनांचं सुव्यवस्थापन, सुव्यवस्थित जतन करणे आवश्यक असतं. सुव्यवस्थित म्हणजे कळलं, अभिलेखागारामध्ये असणारे सर्व दस्तावेज म्हणजे बायफर्गेशन म्हणजे कळतं वेगवेगळ्या विभागात ठेवले पाहिजे. ग्रंथालयात कसे वेगवेगळे विभाग असतात, म्हणजे कथा वेगळ्या असतात, कादंबऱ्या वेगळ्या असतात, आत्मचरित्र वेगळे असतात, प्रत्येक लेखाचा वेगळा असतो. कळतं ना सर्व? तसा अत्याधुनिक अशी सुव्यवस्था असली पाहिजे, आणि या साधनांचं सुव्यवस्थितपणे काय केलं पाहिजे, सुव्यवस्थितपणे जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, ती जपून ठेवली पाहिजे. 6 मुद्दे झाले. 7वा मुद्दा जो आहे तो 7वा मुद्दा असा आहे की ही जी ऐतिहासिक वस्तू आहेत किंवा या जुन्या ज्या वस्तू झालेल्या असतात किंवा जुन्या ऐतिहासिक ज्या वस्तू आहेत ना त्यांचं पुनर्मुद्रीकरण म्हणतात त्याला. म्हणजे पुनर्छापाई, पुन्हा छापून ठेवले पाहिजेत ना ते जुने जसेच्या तसे आपण किती दिवस वापरणार, आणि ते वापरून खराब होतात, आणि एक दिवस असा येतो की ती नष्ट होतात, कुठे पाणी पाठवून जातात तेही कळत नाही. आणि त्यामुळं जुन्या ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत, जुन्या ऐतिहासिक ठेवे आहेत, दस्तावेज आहेत, त्यांचं पुनर्मुद्रीकरण झालं पाहिजे, आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं त्याचं पुनर्मुद्रीकरण झालं पाहिजे. वस्तुनिष्ठ म्हणजे पुनर्मुद्रण करताना शब्द इकडचे तिकडचे खोटे नाटे असं नाही, पुनर्मुद्रण करताना सुद्धा त्याचं काळजी घेतली पाहिजे. जसं दस्तावेज आहे तसाच तो तयार झाला पाहिजे. बऱ्याच वेळेला आधुनिक तयार करताना वेगळीच माहिती, जुन्यामध्ये वेगळीच माहिती असं होतं, तशा पद्धतीनं नाही, व्यवस्थितपणे त्याचं पुनर्मुद्रीकरण झालं पाहिजे. 7 मुद्दे झाले. 8वा मुद्दा बघा, भारत सरकारने
म्हणजे आपलं जे सरकार आहे, शासन आहे, भारत सरकारने ऐतिहासिक ठेव्याच्या जतनासाठी पुरातत्वीय खात्याला आर्थिक सहाय्य, बघा बऱ्याच वेळेला असं असतं, पुरातत्वीय खातं जे असतं ना, त्या पुरातत्वीय खात्याला बऱ्याचशा वस्तू जतन करून ठेवायचे असतात. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये 300-350 किल्ले आहेत, त्या किल्ल्यांचं जतन संवर्धन करावं अशी ओरड आहे, पण पैसा नाही ना. ते कुणाच्या ताब्यात आहे? ते महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात नाही, ते पुरातत्व खातं केंद्र शासनाचं आहे, त्यांच्या ताब्यात आहे. मग ते महाराष्ट्र शासनाला देत नाहीत, त्या ऐतिहासिक वारशाच्या वास्तू आहेत आणि त्यांच्याकडे तेवढा पैसा पाहिजे तर एवढ्या भारतभरातल्या या ऐतिहासिक वस्तू जतन करण्यासाठी, तर शासनानं आर्थिक सहाय्य करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ज्या संघटना किंवा ज्या संस्था जुन्या ऐतिहासिक दस्तावेजाचं जतन करतात किंवा त्या जतनासाठी पुरातत्वीय खात्यासारख्या काही संस्था कार्यरत असतात, त्यांना शासनानं आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. 8वा मुद्दा झाला. आता 9वा, कोणत्याही व्यक्तीनं ऐतिहासिक साधनाच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं, कोणतीही व्यक्ती असो, कितीही मोठी असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही अशा वारशाच्या ठिकाणी गैरवर्तणूक करायची नाही. आता तुम्हाला गैरवर्तणूक म्हणजे कळतं, ती एक राष्ट्रीय संपत्ती आहे ना, कळतंय ना तुम्हाला, ती राष्ट्रीय संपत्ती आहे. उदाहरणार्थ तुम्ही जंजिऱ्याच्या किल्ल्यावरचं एक सोशल मीडियावरती आलेलं चित्र किंवा एक हे पाहिलं असेल तुम्ही, म्हणजे एक पोस्ट पाहिली असेल की तिथं काही ऐतिहासिक अशा तोफा आहेत, कंकाल बांगडे आहे, गायमुख आहे, बरेच तोफा आहे तिथं, आजही चांगल्या अवस्थेत आहे. आता ती ऐतिहासिक वास्तू आहे, त्या ऐतिहासिक वास्तूवरती काही मुली अशा बसलेल्या आहेत आणि त्यांनी फोटो काढून तो शेअर केलेला आहे. केवढी टीका झाली त्यावरती. किंवा ती ऐतिहासिक वास्तू, त्यावरती आपण आपलं नाव लिहायचं किंवा त्यावरती पद्माचं चित्र काढायचं, बाण काढायचं किंवा काकराळ विक्राळ काही, किंवा ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी जायचं, अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी बसायचं आणि तिथं पार्ट्या चालू करायच्या, व्यसनं करायची, दारू प्यायच्या, बाटल्या तिथं टाकायच्या, प्लास्टिकच्या पिशव्या तिथं टाकायच्या, समजलं, बाकीचे विधी तिथंच करायचे, असं करतात. गैरवर्तणूक, आपण प्रत्येक व्यक्तीनं ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत, पाळल्या पाहिजेत, त्याला म्हणतात गैरवर्तणूक. तर प्रत्येक ठिकाणी अशा वारशाच्या ठिकाणी गैरवर्तणूक करू नये, गैरवर्तणूक टाळावी, त्याची संपूर्ण जबाबदारी आपण आपल्या वैयक्तिक लेवलला घ्यावी. सरकार कुठे कुठे येणार, तुमच्या मागे फिरणार का सरकार? नाही ना. ती गैरवर्तणूक आपण करू नये. ती राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ती राष्ट्रीय संपत्ती आहे या दृष्टिकोनातूनच त्यांच्याकडे पाहू. समजलं, एखाद्या मोठ्या ग्रंथालयामध्ये गेलाय आणि पुस्तक चाळायला लागलाय, ती पानं फाडतोय, खिशात घालतोय, उगीच काही का त्याला उपयोगाची नाही, किंवा एखादं चित्र चांगलं वाटलं म्हणून फाडून घेतलं, असं नाही. गैरवर्तणूक करायची नाही. ती राष्ट्रीय संपत्ती आहे, त्या राष्ट्रीय संपत्तीचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आणि आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे, असा एक दृष्टिकोन ठेवायचा. 9 मुद्दे झाले आणि 10वा मुद्दा सांगतो. संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, कार्यालये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही सूचना फलकं लावलेली असली पाहिजे. म्हणजे आता मी सांगितलं ना, गैरवर्तनाचं सूचना फलक असत्यातच, सूचना फलक असतंच, पण तरी लोक ऐकत नाही. पण वेगवेगळी सूचना फलकं जर लावली, म्हणजे जसं की पिशाब करणं मना आहे असं एखादं सूचना फलक असतं ना, म्हणजे मी 100% म्हणत नाही, पण एक 60-70% लोक तरी ती वाचतात आणि तसं पाळतात. वरची 10-20% गाढवं असतात, ती सोडा, ती कुणाचंच ऐकणार नाही, कुणाला म्हणजे फलक वाचणारही नाही. ओके, उलट फलक मोडून टाकतील, हलवतील, त्याच्यावर लात मारतील, दगड मारतील, त्याला चिकल लावतील, शेण करतील, ते फलक लावलंय ना त्याच्यावर पिशाब करतील. काय सांगावं माणसांच्या वृत्त्या, हे की नाही. असं शिक्षित व्यक्ती म्हणून किमान आपण आपल्याकडून होऊ नये याची तरी काळजी घ्यायची. 10 मुद्दे सांगितले, पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. पहिला होता संग्रहालय अभिलेखागार, दुसरा होता ग्रंथालय, तिसरा होता आधुनिक यंत्रणा, चौथा होता वृत्तपत्रातील ऐतिहासिक लेख, 5वा होता ग्रंथालयातील ऐतिहासिक ठेवी काय केल्या पाहिजेत, जतनासाठी आवश्यक काळजी घेतली पाहिजे. 6वा होता अभिलेखागार, कार्यालये, संग्रहालये या ठिकाणी सुव्यवस्थित त्या वेगवेगळ्या साधनांचं जतन केलं पाहिजे. 7वा होता पुनर्मुद्रीकरणाचा मुद्दा होता. 8वा होता आर्थिक सहाय्य करण्याबद्दलचा. 9वा होता एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून अशा गोष्टीकडे आपण पाहिलं होतं. आणि 10वा होता वेगवेगळी सूचना फलकं लावली पाहिजे. असं थोडक्यात आपल्याला त्याची रूपरेषा माहीत पाहिजे. मग विस्तारित आपण लिहू शकतो. विस्तारित लिहिणं फार काही अवघड नसतं. असे 3 वेगवेगळे प्रश्न आपण हाताळलेले आहेत. बघा, कोणकोणते प्रश्न होते माहिती आहे तुम्हाला? एक होता आता मी सांगितलेला होता, ऐतिहासिक साधनांचं काय करायचं, जतन करण्यासाठी कोणकोणते उपाय सांगा. तुम्हाला उपाय सुचवायला सांगितले होते.
वेगवेगळे उपाय, काय उपाय कराल, 10 उपाय आपण सुचवले. 4 मार्काचा प्रश्न, किमान प्रस्तावनेसहित 8, 9, 10 मुद्दे असले पाहिजेत. पहिला प्रश्न होता, पुढील विषयाच्या अनुषंगाने ऐतिहासिक संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल. कोणकोणते विषय होते? विज्ञान, कला आणि व्यवस्थापन. दुसरा होता, उपयोजित इतिहासाच्या वर्तमान काळाशी सहसंबंध सांगा. आणि तिसरा आता होता, ऐतिहासिक वस्तू जतनासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना किंवा 10 महत्वाच्या उपाययोजना सांगा. अशा पद्धतीचे हे किती प्रश्न होते रे? 3 प्रश्न झाले. थोडक्यात उत्तरासाठी तुमच्या स्वाध्यायामध्ये 3 प्रश्न वेगवेगळे दिलेले आहेत आणि हे 3 प्रश्न आपण विस्तारितपणे त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. नंतर मी नोट्स देणार आहे, ते तुम्ही लिहिणार आहे, तुम्ही पाठ करणार आहात. न समजलेले मुद्दे असतील तर त्यावर चर्चा करणार आहे. पुन्हा वाचन होणार आहे आपलं बऱ्याच वेळेला, वाचताना ते समजून सांगणार आहे. पुन्हा एकदा मी शिकवणार आहे वर्ग भरल्यानंतर. समजतंय ना तुम्हाला? काही टेन्शन घ्यायचं नाही. सांगल तेवढं त्या दिवसाचं काम त्या आज करोसो कल नाही. म्हणजे आज जे कराल ना ते उद्या नाही. उद्या कधी संपत नाही, उद्या काही होत नाही. उद्या उद्या म्हणून आपलं आयुष्य गेलं, उद्या काही संपला नाही. त्यासाठी मी एक गोष्टही तुम्हाला सांगितली जी अतिशय भावनिक आणि अतिशय आपणाला त्यातून काहीतरी घेण्यासारखं असणारी अशी मी रोजच एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आज जरा मोठे प्रश्न होते म्हणून आज मी लगेच डायरेक्ट सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला ते सारं समजलं पाहिजे. समजलं? आता आपल्याला ओळखायचं ते म्हणजे सकारण स्पष्ट करा. कोणते प्रश्न आहेत? सकारण. त्यामध्ये इतिहासामध्ये किंवा तुमच्या स्वाध्यायामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत. आता 2 प्रश्न कव्हर करायचे आहेत आपल्याला. पहिले होते थोडक्यात उत्तरे द्यासाठी 3 वेगवेगळे प्रश्न आपण अभ्यासले. यामध्ये 2, 5 टॉपिक आपले वेगवेगळे, 5 आर्टिकल्स, 5 शीर्षक वेगवेगळे आपली डिस्कस होतात, तयार होतात. काही नसतं त्यामध्ये. इतिहास हा फार सोपा विषय आहे, इंटरेस्टेड विषय आहे. इतिहास विसरायचा नाही, इतिहासाचा कंटाळा करायचा नाही. समजते सर्वांना? नक्की? हां. इतिहास भूगोल हे पैकीच्या पैकी मार्क्स देणार आहे. संस्कृत, इतिहास, भूगोल, गणित, मराठी, इंग्रजी काही अवघड नाही त्यामध्ये. ध्यान देऊन फक्त अभ्यास करायचा, वेळच्या वेळ करा. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. हा 3 गुणाचा प्रश्न असतो. 2 विधानं तुम्हाला स्पष्ट करायचे असतात. म्हणजे 6 मार्काचा प्रश्न, मोठाच प्रश्न आहे समजा. 3 मार्क आहेत ना तुम्हाला, किमान आपल्याला 3-4 मुद्दे देता आले पाहिजे. सकारण स्पष्ट करा. पहिला प्रश्न, सकारांमध्ये तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो असं विधान आहे. त्याचं ते तुम्हाला सकारण स्पष्ट करायचं आहे. तंत्रज्ञानाचा आपण पाहिलं ना, विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, व्यवस्थापनाचा इतिहास अभ्यासावा लागतो आणि अजून कशाचा पाहिला? कलेचा पाहिला. इथं आपल्याला दुसरा एक विषय दिलेला आहे, तंत्रज्ञान. कळतंय तुम्हाला? तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. कारण मग लिहायचं तंत्रज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञान आणि इतिहास कोणत्याही विषयाचा. बघा, उपयोजित इतिहासामध्ये प्रस्तावना कशी तयार करायची असते. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना त्या विषयाच्या इतिहासाचा अभ्यास असणं गरजेचं असतं. त्या विषयाच्या संदर्भातील कालखंड, त्या विषयाच्या संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी, त्या विषयाच्या संदर्भात वेगवेगळे टप्पे, त्या विषयाच्या संदर्भात वेगवेगळे संशोधन यांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागेल. यामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास पाहायचा आहे. तर त्यामध्ये पहिला मुद्दा काय आहे? प्रस्तावना थोडक्यात त्याचं महत्व सांगायचं. पहिला मुद्दा काय आहे बघा, लाखो वर्षाची जी वाटचाल आहे इतिहासाची. इतिहास काय आजचा आहे का? सांगा बघू. नाही, काल परवा चालू झाला आणि आज संपला असं नसतं. लाखो वर्षाची वाटचाल आहे. उदाहरणार्थ मानवाची वाटचाल घ्या. लाखो वर्षाची वाटचाल मानवाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर नवनवी कौशल्य मानवाला अवगत होत गेलेले आहेत. जसे मानवाच्या शरीरामध्ये उत्क्रांती झाली, बदल झाले, ग्रॅज्युअल चेंजेस आले, हळूहळू बदल होत गेले, तसं मानवानं अनेक कौशल्य. उदाहरणार्थ एक सांगतो ना, विज्ञानामध्ये तुम्ही शिकलाय असेल, हा थंब होता ना, थंब म्हणजे अंगठा जो होता ना, तो हाताचा अंगठा आहे ना, तो इथे होता, या बोटाच्या सम्मुख होता. सम्मुख नाही, पॅरलर होता. या बोटांना लागून हा अंगठा इथे होता. तेव्हा माणूस काहीच काम करू शकत नव्हता, फक्त अशा उड्या मारण्यासाठीच वापर करायचा, झाडावर राहायचा वगैरे वगैरे. आता तो इतर बोटाच्या सम्मुख येतो ना, बघा, समोर येतो. अंगठा समोर येतो म्हणून आपण पकडू शकतो ना कोणतीही गोष्ट, नाहीतर तुम्ही पकडू नाही शकणार. असा अंगठा जर तुमचा असेल समजा याच्या समांतर असा, तो सम्मुख आलाच नाही असा, तर आपल्याला काही काम करता येणार नाही. म्हणजे वेगवेगळे चेंजेस झाले, वेगवेगळी कौशल्य आपण स्वीकारली.
आता या वेगवेगळे टप्पे माणसाचे आहेत ना, त्याचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो ना. समजलं, माणसाची जी प्रगती झाली ना, त्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत आलेला मानव असतो. मग त्याचा अभ्यास केला तर वेगळं तंत्रज्ञान येईल, आहे की नाही. दुसरा मुद्दा, दगडापासून हत्यारं ज्या मानवानं बनवली, म्हणजे जंगलात राहणाऱ्या माणसानं पहिल्यांदा हत्यारं कशाची बनवली? दगडापासून ज्यानं हत्यारं बनवली, ज्या माणसानं बनवली, शेतीचं तंत्र अशी त्याची दगडापासून हळूहळू हत्यारं बनवता बनवता, शेतातली अवजारं बनवता बनवता, दगडानं ती खणता शेतीची वाटचाल करीत करीत तो आजच्या विज्ञान युगापर्यंत येऊन पोहोचला. हे तंत्रज्ञानच आहे की नाही, बरोबर की नाही. मग हे आपल्याला कसं कळालं रे? माणूस दगडाचे हत्यार बनवत होता, दगडाचे हत्यार वापरत होता, झाडावर राहत होता, हे कसं कळलं? तंत्रज्ञान आहे ना, ते कसं विकसित झालं हे पाहताना त्याचा इतिहास पाहिला ना आपण. शेतीचं तंत्रज्ञान पाहिलं की नाही आपण? शेतीमध्ये दगडानं खांदलं जात होतं. नंतर हळूहळू अवजारं आली. ही अवजारं कशी आली? ती तंत्रज्ञानातून निर्माण झाली, विज्ञानातून निर्माण झाली. मग त्या तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासला ना आपण. पहिलं काय होतं, कसं होतं, त्याचा आकार काय होता हे पाहिलं आणि त्याच्यावरून आपण संशोधन केलं. म्हणजे तंत्रज्ञान सुद्धा इतिहासावर अवलंबून आहे. तंत्रज्ञानाचा स्वतःचा एक इतिहास आहे, तो अभ्यासल्याशिवाय ते विकसित करता येत नाही. 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा, कृषी उत्पादन, वस्तूंचं उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल होत गेलेले. कोणकोणते सांगितले मी? कृषी उत्पादन, नंतर वस्तूंचं उत्पादन, वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये वापरतो, स्थापत्य कला, नंतर अभियांत्रिकी, यामध्ये वेगवेगळे बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढलं. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला कशाचा इतिहास अभ्यासावा लागेल सांगा बघू? म्हणजे माणसाच्या वाटचालीमध्ये मानवाची जी प्रगती आहे, म्हणजे अगदी आदिवासी अवस्थेत असणारा म्हणजे प्रागतिक मानवापासून आजचा विकसित मानव, नंतर मानवानं वेगवेगळे दगडाच्या हत्यारापासून ते आजपर्यंतची विकसित हत्यारं, विज्ञान युग, किंवा कृषी उत्पादन, वस्तूचं उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी यामध्ये होत गेलेले बदल, यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढलं, ही सर्व प्रगती समजून घ्यायची आपल्याला. तर अभ्यास कसा करावा लागेल सांगा? कशाचा? तंत्रज्ञानाचा इतिहास पाहावा लागेल, तंत्रज्ञानाचं पुस्तक काढावं लागेल आणि त्यामध्ये त्याचा इतिहास पाहावा लागेल. कशा पद्धतीनं शोध लागत गेले, कशी कशी प्रगती झाली, तर आपल्याला ती प्रगती समजणार, नाही तर प्रगती समजणार नाही. म्हणजे तंत्रज्ञानाचा इतिहास आहे, तो आपल्याला अभ्यासावा लागेल. मग प्रश्नाचं उत्तर सकारण आपण लिहिलं. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो, कारण त्याशिवाय प्रगतीची वाटचाल समजत नाही, त्याशिवाय तंत्रज्ञान विकसित होत नाही आणि त्याशिवाय विकसित झालेलं तंत्रज्ञान आपणाला कळत नाही. त्याचा इतिहास पाहावा लागतो. तर दुसरा मुद्दा जागतिक वारशाच्या बाबतीत आहे. दुसरा प्रश्न विचारलाय, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, वेगवेगळ्या परंपरा याची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.